सुंदर आहे उत्तराखंड. वाह बापरे, काय क्रेझी रोड होता. तुम्ही तोपर्यंत व्ह्यूचा आनंद घ्या मित्रांनो, माझ्या सवंगड्यांनो. बघा आला, लेट्स गो. वेलकम बॅक टू सेल्फी दिजेस. सर्वांचं स्वागत आहे आपल्या कमाल यूट्यूब चॅनलवरती. सो बॅक गिर गया भाई आपका किस का डाल दो भाई पिचर. सो आपला आहे डे नेक्स्ट आणि आपण आता लाल कुआहून चाललो आहे हल्द्वानीला. टायर्ड तर झालेलं आहे पूर्ण, आंघोळ नाही व्यवस्थित, एकदम फ्रेश होऊन आपल्याला स्कूटी रेंट करायची आहे. सो जर तुम्ही पण जर प्लॅन करत असाल ना इकडे फिरायला यायचा, तर लाल कुआह जंक्शनपासून जसं लेफ्ट हँड साईडला बाहेर उतरायचं, तर तिथे तुम्हाला नैनिताल वगैरे सगळीकडे जायसाठी अवेलेबल आहेत रिसोर्सेस, पण थोडं पैशासाठी सांभाळून आवाच्या सव्वा रेट बोलतात. आता आम्ही इकडनं हल्द्वानीला चाललो आहे. जवळपास 30 रुपये फिक्स झालं ना कुठं आपलं. हां 30 रुपयाचं शेअरिंग. सो 30 रुपयाची पण शेअरिंग आहे आणि काही जण तुम्हाला 100 बोलतील, जास्त बोलतील, तर ते फक्त डोक्यात ठेवा. 30 रुपयामध्ये त्या हिशोबाने आम्हाला वरती वाटतं. नाही तर ॲक्च्युली प्रायव्हेटमध्ये बोलतात 300 रुपये, काही 100, काही 200. हे फक्त सांभाळून राहा. व्हिडिओ त्या हिशोबानेच बनवणार आहे, जे नवीन लोक येणार आहे त्यांना ॲटलिस्ट समजायला हवं की कसा प्लॅन करायचा आहे. आम्ही तर बिना प्लॅनचे जाऊ आहे. आता आम्ही पोहोचलो आहोत हल्द्वानीच्या. काय नाव बोलला तो, काय माहिती नाही. मंगळवेढा तर आपल्या इकडे आलं, काहीतरी नाव घेतलं. आता इकडनं चालत जातो पुढे आणि आम्ही आता स्कूटी रेंट करणार आहोत. आता तिथे पण आम्हाला नेगोशिएशन करायचं आहे कसं काय. आणि पहाड वगैरे आपल्याला इथे डोंगर वगैरे दिसायला सुरुवात झालेली आहे. आणि आताचे वाजले आहेत जवळपास हे तिसरे 2 वाजले आहेत. 2च्या हिशोबाने ना वातावरण गुड इनफ आहे, म्हणजे एकदम कडक ऊन नाही आहे. आपल्या मुंबईला आता एवढं बेकार झालं असतं ना, पसीना झाला असता. कारण आम्ही 11 वाजता निघतो, घामाघूम झालेलो तिकडे. सो आम्ही आता हल्द्वानीला उतरलेलो. तिकडे मोबाईलचं की नीट केली, थोडीशी मॅगी खाल्ली, नशिबाने ते भेटली. आणि त्याच्यानंतर आता चाललो आहे काठगोदाम सॉरी काठगोदामला. तिकडनं आता स्कूटी वगैरे रेंट करून तिकडे रूम पण बघू. काय होतं इकडे नाही, नैनिताल आम्ही आता नैनितालच जाऊया. आम्ही पहिले आता स्कूटी रेंट करू, तर आम्ही थोडं इकडे हल्द्वानी वगैरे फिरू, तिकडनं डायरेक्ट नैनितालला जाऊ. संध्याकाळी मस्त नैनितालला स्टे आणि उद्या आज बोट राईड करूया. हां बोट इव्हनिंगला तिकडे रूम वगैरे बघून. ब्लॉग तर खूप भारी बनणार आहेत आणि मजा येणार आहे. पण सो आम्ही ही गाडी फायनलाइज केली आहे. ॲज ऑफ नाव आम्ही काठगोदाम. सो आम्ही काठगोदामला आलो आहे. त्यावेळी तुम्ही ना इकडनं येणार ना, तिकडे हॉटेल सतयार्था नाव आहे हॉटेलचं. त्याच्या बाजूलाच एक फ्रूट शॉप आहे, फ्रूट किराणा. तर तिकडे बाईक भेटतात. सो नेगोशिएट करून आम्ही ही गाडी जी आहे ती फायनलाइज केली आहे. अगेन एनटॉकचं ऑप्शन होतं, पण एनटॉक हायली पेट्रोल कन्झ्युम जास्त करते, ते आपल्याला नको आहे. आपल्याला लो बजेटमध्ये फिरायचं आहे, जिकडे आपलं बजेट खूप वाढतच चाललं आहे, पण स्टील की ॲव्हरेज जास्त आहे बोलले ते. आणि माझी हाईट जास्त आहे, पाय मोठे, तर ते कम्फर्टेबल बसण्यासाठी पण इनफ आहे. आणि दुसरी गाडी नव्हती अजून कुठली, ॲक्टिवा नव्हती. आणि त्याच्यानंतर ॲक्सेस 125, ॲक्सेस त्याला हलकी एकदम हालते अशी, त्याच्यामुळे ही गाडी आपण फायनलाइज केली आहे. सो गाडी दिसायला पण चांगली आहे. आणि आता आपला एन्जॉय पूर्ण ह्याच्यावरती होणार आहे. आणि हां, महत्त्वाची गोष्ट की जे रेंट आहे, म्हणजे पर डेचं रेंट स्कूटीचं, ते लोक बोलत होते जास्त करून 500-600, पण आम्ही फिक्स केलं आहे की 400, 3 दिवसासाठी 1200 रुपये. बोल ना. हे दाखव, हे तुटल्यावर. अच्छा हां, ये लगेगा नहीं क्या सीट? नहीं यार, ये लग नहीं पा रहा यार. ये तो सीट लग नहीं पा रही. हां ठीक आहे, सीटचा वगैरे इश्यू, थोडासा इश्यू आहे. ओके बघू इश्यू म्हणजे ठीक आहे, चालेल. अच्छा पीछे का भी भेज दूँ. गाडी रेंटवर घेण्याची प्रोसेस खूप सिम्पल आहे. तुमचं ड्रायव्हिंग लायसन्स आणि आधार कार्ड ह्या 2 गोष्टी इथे सबमिट करा, म्हणजे यांना व्हॉट्सअपवरती पाठवायच्या. त्या बेसिसवरती आपल्याला गाडी भेटून जाते आणि मग ही गाडी तुमची आहे. आणि आता मला माहीत नाही टेक्निकली किती, कारण की पेट्रोल ते लोक बिलकुल देत नाहीत. आता बाजूलाच पेट्रोल पंप आहे, तर आपल्याला गाडी घेऊन तिकडे पेट्रोल भरायचं आणि मग आपण पेट्रोल भरून निघायचं. आता किती फायदेशीर ठरते, मोस्ट मेजॉरिटी तर फायदेशीर ठरणार, कारण की जर गाड्यांनी बघायला गेलं ते आम्हाला तर लाल कुआह स्टेशनपासून एक तर बोला 1000 रुपये घेणार आम्ही नैनितालसाठी, तर फक्त नैनितालसाठी 1000 रुपये पर पर्सन. तर स्कूटी फॉर शुअर दोघांमध्ये जास्त परवडेल, कारण की पैसे
1200 3 दिवसाचे, तर दोघांमध्ये रेंट डिवाईड होतात. सो फायदेशीरच आहे. बघा आता रूम करू, तिकडे जाऊन रूमचा पण खर्च किती होता आहे. मी सगळा खर्च तुम्हाला ॲट द एंड ऑफ व्हिडिओ सगळं सांगेल की किती खर्च होतो आहे, काय होतं आहे. इथे आपण आता पेट्रोल भरून घेतो एकदा फुल टँकी. किती 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 भरले? 429 रुपयाचं आपलं 4.63 लिटर आलं आहे. आता बघूया गाडी मायलेज किती देते, बरोबर ना? पैसे मारू काय आहे तुझ्याकडे तर मारून दे. चल ठीक आहे, मारतो मी आता. मार मार मार, पैशावाला माणूस आहे. आपण जे पैसे तिथे दिले आहेत 1200 नाही दिलेत, 2200 दिलेत. 1000 रुपये डिपॉझिट असतं. ते 1000 रुपये आपल्याला परत भेटतात ज्यावेळी आपण गाडी त्यांना परत देतो. काय सुंदर आहे उत्तराखंड, वा. पेट्रोलचा पण मसाला. सो हे आहे आपलं, वाव. ये आम्ही आता चाललोय एक्सप्लोर टू उत्तराखंड. एवढा ना सर्वांना हे एक्सप्लोर उत्तराखंड काय ना, एक्सप्लोर टू नैनीधाम, भीमताल, कैचीधाम. भीमताल आणि आम्ही जाणार नैनीधाम. कैचीधाम. आणि आता चाललोय आम्ही चला. सो कम्फर्टेबल आहे आपल्यासाठी गाडी चालवण्यात, पण नंतर मी चालवेल. आता थोडा वेळ हा चालवतो. लेट्स गो. 3 इडियट्स वाली रील. यो, आम्ही दोघंच इडियट आहे. चालू काय नाही अजून गाडी ना म्हणून बघवतो रे. ये देखो हम कहाँ है, जा रहे हैं नैनीताल. आजू बाजू को देखो क्या है, बघड. आमच्या समोर आहे ट्रक. छाट आम्हाला ओव्हरटेक मारून देणार नाही. ओहो. बीप 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 बीप. म्हणजे जर तुम्ही इकडे याल तर मी बोलीन स्पेशली, जर तुम्ही इकडे याल तर स्पेशली मी तुम्हाला सांगतो की स्कूटी रेंट करा. कारण की 4 व्हीलरनी ती मजा नाही आहे जी स्कूटीमध्ये. तो लक्षात ठेवा बाबा. अर्ध वाकडं अर्ध तिकडे येणार आहे. समजलं ना मित्रांनो, त्याचा म्हणण्याचा प्रश्न हाच आहे, सॉरी सांगण्याचा हेतू हाच आहे. स्कूटीने या पोरं असाल, फॅमिली असेल तर बहुत ऑब्वियस गाडी हवी आहे. पण पोरं असाल तर अशी स्कूटी घ्या आणि एन्जॉय करा. आम्ही ओव्हरटेक केलेला आहे. रोड अतिशय सुंदर आहे. एवढा सुंदर आहे, खरंच सुंदर आहे. मध्ये मध्ये खड्डे पण आहेत. करतील. मध्ये माझ्यासह खड्डे. आलेले सवंगडी तेजस श्रीहरी सोनावणे. आम्ही याच्या अगोदर फिरायला इन द सेन्स सोमनाथचा आमच्या शाळेतला तो मित्र त्याच्या बहिणीच्या लग्नाला गेलेलो बारामतीलाच ना, सोलापूर बारामतीलाच गेलेलो. सॉरी बार्शीला, बाय मिस्टेक, बार्शीला गेलेलो. हो बार्शीला गेलेलो. त्याच्यानंतर ऍक्च्युली थोडा टर्न होता ना, कॉर्नरिंग, जरा भीती वाटली आम्हाला. हॉर्न कमी मार, बोलतोय ना व्हिडिओ मध्ये. ते जातील. हो ठीक आहे चल. काय, अरे हो ज्ञान नको देऊ. सो काहीतरी हा, आता आम्ही तिकडे ट्रेन मध्ये फिरलेलो. मी तो व्हिडिओ काढून ठेवलेलो पण ब्लॉग नव्हता बनवला. पण आता दोघं, स्पेशली मी आणि रोशन, आम्ही फर्स्ट टाइम एकत्र एवढं लांब ट्रॅव्हल करतोय. 24 hours ट्रेन जर्नी झाली आणि आता नैनीतालला चाललोय. बोटिंग तर उद्या सकाळीच करू, कारण की एक तर उशीर ऑलरेडी लेट झालाय. आता वाजलेले आहेत 4:16, 4:15 झालेत. मग आता जाऊन आम्ही ना नाईट वॉक करू वगैरे आणि फुल एन्जॉय करू. जबरदस्त मजा येत आहे. आणि थोड्या वेळाने मी पण गाडी चालवतो, कारण की मला पण गाडी चालवायचा आता खूप आनंद म्हणजे घ्यायचा आहे. क्रेविंग होते गाडी चालवायची. ओ हो 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 वा. चला. तो आता मावळताना दिसलाय. तुम्ही देखील पाहून घ्या. कोंबडी
की आता बघूया बाकी व्ह्यू. सो आता आम्ही काइंड ऑफ डिनर आणि डिनरच ब्रेक समजा, आता तर एवढी इव्हनिंग झाली आहे. हा रोड जो आहे हा जातो आहे नैनितालला आणि एका जागेवर थांबलो चायसाठी. चाय थोडी मॅगी परत घेतली आणि बोललो की इथे जेवण करून जाऊ. सो बेस्ट हा व्ह्यू, एकदम बेस्ट व्ह्यू आहे. सो यार पूर्ण वरती वाटतं इथे आलेलं. मागे बघा ना, आई शपथ काय क्रेझी आहे यार. हे सगळं उत्तराखंडचं म्हणजे याचं ना अशी चटणी आणि कांदा आहे. फर्स्ट टाईम मी ट्राय करणार म्हणजे असं देतात. आणि आपलं पनीर सिंच प्युअरली यॉस विथ ॲडेड मिनरल्स. आय डोंट नो वॉट द मिनरल्स दे हॅव बीन ॲडेड, बट ही बॉटल आठवून एक जुन्या प्रकारची बॉटल आठवली. चला ठीक आहे, मी आता एक जेवण करू. गोट्या कसं आहे, चांगलं आहे? खाल्लंस ना पनीर? टेस्ट कशी आहे? कशी पण असली सो आता डिनर करतो आम्ही फटाफट आणि आपल्याला अजून लांब जायचं आहे, 30 किलोमीटर्स मोर. सो लेट्स हॅव इट. गड्डी अभी तेरा भाई चलाएगा. आता मी काय ड्राईव्ह करेल. आता एकदा बिल पे करतो आणि इथे आपली गाडी उभा आहे. चालू आणि चालू भाई किती. फायनली आम्ही नैनितालला पोहोचलो आणि आता 6:28 झाले आहेत. बापरे काय क्रेझी रोड होता. आणि आता हे बघा ना, एवढा क्रेझी आहे, एवढा क्रेझी आहे. तुम्हाला ना स्वर्ग वाटेल. आणि लिटरली गोष्ट स्वर्ग जी देवभूमी बोलतात ना, असंच याला देवभूमी नाही बोलत. बापरे असा व्ह्यू. रोड एवढा डेंजर आहे ना, खरंच डेंजर आहे रोड. गाडी अशी 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 चढते, खूप मोठा चढतोय गाडी, चढतेच आहे फक्त, उतरत नाही. चढत एकदम क्रेझी व्ह्यू आहे. आणि यामुळे आता पोहोचलो आहेत. आता रूमची सोय करायची आहे. सो लेट सी. 6:30 झाले आहेत, 6:30 ऑलमोस्ट. लेट सी काय होतं आहे. बी विथ द ब्लॉग. सो ही आहे आपली रूम. हा एक बेड. इथे आम्ही सामान वगैरे ठेवलं आहे. इनफ आहे दोघांसाठी, खूप इनफ आहे. आणि हे वॉशरूम. हे थांब रे एक मिनटं. सो हे वॉशरूम आहे. लक्षात ठेवा, शिव्या नको देऊ, फॅमिली कंटेंट आहे आपला. सो हां बीपच करावं लागेल. सो हे वॉशरूम इज गुड इनफ. आणि आल्या रोशन म्हणजे इथं नाही लॉकच नाही आला, जरा प्रॉब्लेम आहे माझ्याकडनं, ते खडीच निघली. सो हे आहे बेसिकली. इथे आम्ही सामान थोडं ठेवलं आहे. हे आपलं सामान, हे त्यांचं सामान. सो हा आपला रूम टूर इथे संपतो. मित्रांनो आता वाजलेले आहेत 8:55 आणि आम्ही नैनितालच्या रस्त्यावरती भटकत आहोत. रस्ते एकदम कमी आहे, रस्ते कमी नाही, माणसं एकदम कमी आहेत. रस्त्यावरती कुणीच नाही आहे आणि एवढं गार लागते, क्रेझी गार आहे. गेस करा तुम्ही टेम्परेचर किती असेल. डोक्यात हे लक्षात ठेवा की महिना जो आहे तो एप्रिलचा महिना आहे. त्या हिशोबाने तुम्ही सांगा की किती टेम्परेचर आहे. सांगू किती टेम्परेचर आहे. टेम्परेचर बघून तुम्ही हैराण व्हाल. ते आहे 12. आई शपथ. आणि 12 ना, 12पेक्षा पण जास्त गार फील होते. हवा जी थंड आहे ना, क्रेझी भाई, क्रेझी थंड आहे. आणि जे रात्रीच्या वेळी माहोल आहे ना, आई शपथ एकदम डेंजर आहे. बघा काय व्ह्यू आहे.
आंघोळ बिंघोळ करून तयार झालोय. नाही असे बेकार गाड्या चालवतात ना, रापरूप गाड्या येतात एकदम. हे बघा बापरे. आणि तिकडे बघा चंद्रमामा. सुपर्ब, क्रेझी, नो वर्ड्स यार, ॲक्च्युली लिटरली नो वर्ड्स. यार इथे पिंपल आला आहे. गरमी ना, थंड मला ना गरमी सहनच होत नाही. काय येड्यासारखं आता ट्रॅव्हलिंगमध्ये. आमचं ऋषी असं घ्यावं, असं गोरा दिसतोय तो पण. एवढे गोरे नाही आता आम्ही खरं बघायला. लाईटीने जरा कमाला आहे. आई मी गोरा ए नाही काय काय गोरा बिरा काय नाही. विदाउट फिल्टर आहे भाई. नाही विदाउट फिल्टर. मग मी तुझ्यापेक्षा गोरा दिसतोय. धडकलो असतो आता काळे आलो. काळे लाईट जशी तरी काळे आलो. रंग आला की नाही. अरे मग माझी सावली माझ्यावरती पडते. अरे जा चले यो. सो आता वाजले आहेत 9:52 झालेले आहेत आणि आम्ही जेवायला थांबलो म्हणजे चालता एक रेस्टॉरंट आहे. रेस्टॉरंटचं नाव काय, एक कॅफे दे मॉल. अच्छा हे कॅफे आहे. कूल प्लेस हॉट कॉफी. ठीक आहे हे हॉटेलवरती. आणि हा आहे मेन्यू. इट्स क्वाईट एक्सपेन्सिव्ह आय गेस. मी मागवलं आहे एक मंचाव सूप मागवलं आहे आणि चिली पनीर स्टार्टरला. बस एवढंच खाऊ आणि घरी जाऊ. याला परत पिझ्झाच खायचा होता. काय माहीत किती पिझ्झा खातो. बोर करतो पिझ्झा खाऊन. मला पण जाम आवडतं पण प्रॉब्लेम होता नंतर. खाऊया आता. सो सूप वॉज अ डिसेंट अँड लेट्स सी की पनीर चिल्ली कशी आहे. चांगलीच असेल. सूप कसा होता कुठे, त्याला छान होता. मला डिसेंट म्हणजे गुड, मोर दॅन इनफ. चला पनीर खाऊया. लेट्स ट्राय. अद्रक झाली तोंडात सगळी. सगळी तोंडात अद्रक गेली. रात्रीचे 11:15 झालेत आणि रस्त्यावरती कुत्रे थोडेफार, पण आम्ही दोघे जास्त दिसतोय आता. बाकी कुत्र्यांच्या 2 कुत्र्यांमध्ये आम्ही 2 कुत्र्यांसारखे फिरतोय. बाकी रस्त्यावरती कोणीच दिसत नाही. सगळेजण झोपलेत. आम्हीच येडे असे फिरतो. आता चालला आम्ही पण झोपतो. थंडी तर मस्त आहे भाई. भेटू आपण उद्याच्या भागात. उद्या आम्ही कुठे जाऊ हे पाहण्यासाठी तुम्हाला उद्याचा येणारा व्हिडिओ पूर्ण पाहावा लागेल. तर भेटूया आपण पुढच्या भागात. तोपर्यंत घेतो तुमची रजा. तुमच्या फॅमिलीची नक्कीच काळजी घ्या. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय. टेक केअर. आणि चॅनलला लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू. आणि बेल आयकॉनला दादा फेकून मारा, नाही तर तुमचा अंड क्लिक झाले पाहिजे. त्याचा आउटरो झाला. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस ब्लॉग. ॲज ऑलवेज टेक केअर ऑफ युअर प्राइजेस, फॅमिली अँड फ्रेंड्स. क्लिक ऑन इंडिया. जय हिंद. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. सो हे आमची रूम आहे. ॲक्च्युली रूमचा टूर तुम्हाला दिलाच नव्हता. त्यांना सांगूया पाणी घेतलं नाही तर कॉम्प्लिमेंटरी पावडर तरी पाहिजे. ही आपली रूम आहे. चावी माझ्याकडेच आहे.